नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे, स्वप्नपूर्ती गणित अकॅडमी बारामती. आज तुमच्यासाठी बुद्धिमत्तामधलं एक नवीन प्रकरण घेऊन आलोय, ज्याचं नाव आहे खिळे. माहिती आहे सगळ्याला, खिळ्यावरती एखाद दुसरं उदाहरण असतं बघा, ते कसं सोडवायचं ते आपल्याला बघायचं आहे. आता एक सांगू, आता खिळ्यावरती दोन प्रकारची उदाहरणं असतात. एक तर काय म्हणतात माहिती आहे का, त्या पुस्तकाला पानं किती, किंवा एक तर म्हणतात खिळं किती. अशा दोन टाईपची उदाहरणं आहेत. तर हे उदाहरण बघ आता काय दिसतंय सांग बरं. तर पहिल्यामध्ये तुम्हाला असं दिलं या, की तुम्हाला 720 पानाचं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकावर पान क्रमांक छापायच्यात. तर ते छापण्यासाठी मुद्रकाला किती खिळे जुळवावे लागतील. म्हणजे तुला खिळे काढायच्यात, खिळे. नंतर सांगतो मी काय आहे ते. दुसरा असं विचारलाय, की मुद्रकाने असं असं करताना एवढं खिळं वापरलं तर पान किती. कळलं का, दोनच प्रकारची उदाहरणं असतात. एक तर खिळे तरी काढा किंवा पानांची संख्या तरी काढा. तर आता आपण दोन्ही टाईपची उदाहरणं बघणार आहे, कशी सोडवायची ती या पुढे. आता मला एक सांगा रे, आता की नेमकं खिळ्याचं प्रकरण म्हणजे काय रे. थोडस तुला आता पटवून देतो जरा मी. बघा जरा, समजा एक पुस्तक आहे. समजा एक बाळानं पुस्तक आहे असं. आता असं पुस्तक आहे. आता मी जरा वेगळ्या मार्गाने पटवून देतो जरा. या पुस्तकाला मला काय करायचं माहिती आहे का, पान क्रमांक असतं ना खाली, क्रमांक द्यायचा असतो, तो क्रमांक द्यायचा असतो, तो छापायचा आहे. उदाहरणार्थ मी असा म्हणतोय, त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का, की जसा अंक तसा शिक्का मारा. थोडक्यात मी आता शिक्का मारतो खेळायच्या वेळी. मला सांग, हे पहिलं पान आहे का नाही, पहिलं पान मला किती लिहावं लागेल इथं पहिल्या पानाला? एक लिहावं लागेल का नाही. मग माझ्याकडं एक असा अंक छापलेला शिक्का एक जरा, मग मी एक शिक्का मारणार. केलं ना मी, एकदाच मारलं ना, एक मारलं. आता मला सांग, मी दुसऱ्या पानावरती गेलो, इथं मला दोन लिहायचं आहे का नाही, दोन. मग माझ्याकडे दोनचा एक शिक्का आहे, दोन मारला. एक ठोका टाकला ना, दोन झालं. आता मी या पानावरती आलो बघ, मला तीन क्रमांक लिहायचा आहे. मग माझ्याकडे तीनचा शिक्का आहे, टाकला ठोका एक मी. असं करत करत गेलो मी बरं का, शिक्का टाकला. मग कुठपर्यंत मी एक एक शिक्का टाकत गेलो सांग बरं. तर एक अंक लिहायला ना, दोन अंक लिहायला ना, तीन अंक लिहायला ना. म्हणजे बाळा, मी ना एक, दोन, तीन पासून 9 पर्यंत मी एक एक ठोका टाकत गेलो ना. म्हणजे थोडक्यात मी एक शिक्का मारायचा, दोन मारला, मग मी किती शिक्का मारले रे आतापर्यंत? 9च ना. बघा आता माझा प्रश्न, मी वेगळं काय शिकवतो तुला. मी इथं 9 शिक्के मारले, म्हणजे थोडक्यात मी 9 खिळे वापरले, असा आपण अर्थ लावूया समजून सांगण्यासाठी बरं का. आता ये पुढं. आता मला 10व्या पानाला शिक्का मारायचा आहे. बघा आता मग, तिथं 10वं पान आलं या. मग 10वं पान माराय, माझ्याकडे 10 लिहिलेला शिक्का नाही. बघा मी काय म्हणतोय, 10 लिहिलेला शिक्का नाही. माझ्याकडे 10 साठी एक आणि शून्याचं दोन वेगवेगळे शिक्का येतं. कळलं का? म्हणजे एकाचा शिक्का वेगळा आणि शून्याचा शिक्का वेगळा. मग मी काय करेल सांग बरं. मी एका हातात एक धरीन आणि दुसऱ्या हातात शून्य धरीन, शिक्का मारीन. किती शिक्का मारले सांग बरं मी. 10 छापण्यासाठी दोन ठोकं टाकलं ना मी, दोन ठोकं. आता सांग बरं, मला 11 छापायचा आहे, परत मी दोन ठोकं टाकणार. मला 12 छापायचा आहे, दोन ठोकं टाकणार. कळलं का? 15ला दोन ठोकं, 32ला दोन ठोकं. कळलं ना? 53ला पाचाचा एक आणि तीनाचा एक. कळलं का? म्हणजे तू दोन दोन ठोकं टाकतोय ना. मग सांग बरं मला, कुठनं कुठपर्यंत दोन ठोकं टाकणार आहे? 10ला दोन टाकणार, 11ला दोन, 12ला दोन. मग सांग बरं बाळा, असं करत करत 99 पर्यंत गेला की तिथपर्यंत दोन शिक्क टाकलं. सांग बरं, माझा प्रश्न आता असा आहे, तू किती वेळा असं दोन दोन शिक्क टाकत गेला बघ बरं. इथं दोन टाकलं, दोन 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 टाकत गेला का नाही. तुला माहिती आहे का हे किती वेळा झालं या? तुझ्या माहितीसाठी सांगतो, 11 पासून 99 पर्यंत दोन दोन अंकी संख्या आहे का नाही, ते असतात 90 संख्या. किती? 90. आणि मग सांग, तुला दोन शिक्का, तुला दोन शिक्का, 90 जणाला किती झालं? 9 2 18 180. कळलं का तुला? 180 शिक्क मारलं म्हणजे मी 180 खिळ मारलं, खिळ वापरलं. कुठनं? 100 पासून 99 पर्यंत. आता मला एक सांग, आता मला फक्त शेवटचं पान आहे 100 बरं का. ओके, शेवट शेवट 100 पान आहे, 100. मग 100 छापण्यासाठी
100चा शिक्का नाही माझ्याकडं. मग 100मध्ये काय आहे? 1 0 0. मग मी 2 हातामध्ये 2 शिक्क घेतलं, पण 1 शिक्का शिल्लक आहे ना अजून ह्या शून्याचा. मग मी अगोदर हे 2 शिक्क मारणार आणि परत तो उचलून 1 मारणार. कळलं का? मग काय झालं? मी 100ला 3 शिक्क मारलं. किती मारलं? 3 शिक्क. कळलं का नाही कळलं? मग बाळा मला सांग, हे पुस्तक किती पानाचं झालं सांग बरं तुम्हाला? 100 पानाचं झालं का नाही? मग सांग बरं, या 100 पानाला तू खिळं किती वापरलं? अगोदर 9 वापरलं शिक्क, परत 180 वापरलं ना. असं करत करत जर तू गेला का नाही, तर तू 192 खिळं वापरलं. हे पक्क कर पोलीस होईपर्यंत बरं का. पक्क करायचं. काय पक्क करायचं? की 100 पानाला 192 खिळं लागतात. पक्कच करून टाक. काय? 100 पानाला 192 खिळं लागतात. चल आता ये इकडं. बघा आता. पण ही उदाहरणं काय फक्त पोलीस भरतीसाठी नाहीत. कंबाईन असू द्या, तलाठी असू द्या, ग्रामसेवक असू द्या, बाकीच्या सगळ्या स्पर्धा परीक्षेला हे उदाहरण आहे. म्हणजे मी जे शिकवते ते फक्त काय पोलीस भरतीचं शिकवत नाही. ऑल टाईपच्या सगळ्या ज्या एक्झाम आहेत त्या सगळ्या एक्झामसाठी हेच उदाहरणं असतात. तर प्रत्येकाने जे विद्यार्थी इतर अभ्यास करतात भरती सोडून, अशा सर्वांपर्यंत हे व्हिडिओ पाठवा. सगळ्यांना याचा फायदा होणार आहे. चला या. मग काय ठरलं सांग मला आता तुझं? की पुस्तकाला जर 100 पानं असतील तर 192 खिळे लागतात. झालं का पक्क तुझं आता? परत मी विचार नाही तुला आता. खिळं लागतात. मग एखादा म्हणेल सर 100 पानाच्या पुढे गेलं तर कसं हो? उदाहरणार्थ मला 101 क्रमांक छापायचा आहे, 102 छापायचा आहे, असं मला छापत जायचंय. तर खरं सांग बरं आता, 101 छापण्यासाठी मला किती शिक्क मारावं लागतील? 1 2 3 कळलं का? 3 शिक्क मारावं लागतील. 102 ला 3 शिक्क मारावं लागतील. मग तूच सांग बरं, कुठवर 3 शिक्क मारणार आहे तू? पार त्या 999 पर्यंत 3-3 शिक्क मारणार आहे. कळलं का? त्याच्यामुळे हे समजून चालायचं, 100च्या पुढे अंक गेला की प्रत्येकाला 3 शिक्क. तुला 3, तुला 3, तुला 3. कळलं का? तुम्ही हे 3 कुठनं आणला ते मी तुला नंतर विचारणार आहे आता. कुठनं आणला 3? 101 मध्ये 3 अंक आहेत. तर मग 3 शिक्क मारावं लागतील. 102 मध्ये 3 शिक्क. सांग बरं मला मग 215 ला किती शिक्क मारशील? 215. हे की नाही? 1 शिक्का, 2 शिक्का, 3 शिक्का. कळलं का? चल आता नेमकं उदाहरणं सोडवायची कशी ते आपल्याला बघायचं या. हे आता परत मी तुला सांगतो या, की ठोकताळा पाठ कर. काय पाठ कर? 100 पानाला 192 खिळं. झालं पाठ? काय? 100 पानाला 192 खिळं. चल आपण काय करू आता? खिळ्यांची संख्या काढूया. किती खिळं लागतील ते. हे आता पहिला प्रकार बरं का आपला, खिळ्यांची संख्या काढणे. या मुलांनो, माझ्या पुस्तकाला बरं अगोदर मी माझ्या मनाचं घेतो जरा बघा. समजा माझ्याकडं 120 पानांचं पुस्तक आहे. बघा आता 120 पानांचं पुस्तक आहे आणि तुला मी विचारतो या, सांग बर हे पान क्रमांक छापायला खिळं किती लागतील? तुझ्या मनात आलं का? की 100 पानाला तर 192 लागतात. कुणाला? 100 पानाला. पण माझं पुस्तक 100च्या पुढचं आहे का नाही? मग 100च्या पुढं किती पान आहे ती सांग बरं? 100च्या पुढं 20 पान आहे ती. पण फसू नको बरं का. जरी 20 पानं असतील त्याचा क्रमांक काय असेल सांग बरं? 101, 102, 103 असणार ना. म्हणजे प्रत्येकामध्ये 3-3 अंक आहेत का नाही बघ बरं. म्हणून एक काम करायचं, 100च्या वरची पानं किती आहेत ते शोधायचे. सांग बरं 100च्या वर पानं किती आहेत? 20. त्या प्रत्येकाला 3 ने गुणायचा. का 3 ने गुणायचं पक्क कर. 100च्या पुढं 101, 102 असे 3-3 अंक आहेत. म्हणून त्याला 3 ने गुण. 20 त्रिक काय? 60. हे 60 खिळं कुणासाठी लागले बाळा? 100च्या पुढच्यासाठी. हे कुणासाठी? 100साठी. मग याला धरायचा, हाताला धरून आणायचा आणि इथं बसवायचा. संपलं तुला उत्तर. 9 6 15 हाताला 1 252 खिळ. संपलं उत्तर.
कळलं का? तर तुला मी जे दिलंय का नाही ते तुम्ही सोडवायचंय आता. या बघ, एका पुस्तकाला 325 पानं येते. आले का नाही पानं? मग काय ठरलंय आपलं? 192 खिळ कुणासाठी असतात? कुणासाठी? 100 पानाला. बघा तू फसतो इथं. मग 100 पानाचे आले का नाही? पण माझ्याकडे काय 100 पान आहेत का रे? 325 पान आहेत ती. त्यातनं 100च पानं बाजूला काढ. कारण आपण 100चं लिहिलं या. मग 100 जर पानं बाजूला काढली तर 25 बसत नाही. 4-5 जणांच्या तर डोक्यात आलं असेल 25 आहे. पण 25 नाही. यातनं जर 100 कमी केलं, बघ बरं 225 येतंय का? कळलं का? 100 वजा केल्यावर आणि याला गुणायचं 3 ने. का ते तुला मी सांगितलंय मगाशी. प्रत्येकात 3-3 अंक आहेत. कर गुणाकार. 3 5 15. चला 1 3 2 6 आणि 1 7. 3 2 6. धर याच्या हाताला आणि इकडं आणि कर बेरीज बर. 5 2 7. 7 6 16. चला 1 6 7 आणि 8. 867 खेळ वापरलं. बघ बरं आहे का उत्तर? कुठे? ऑप्शन नंबर 2 तुझं उत्तर असेल. संपलं बाळा. चल अजून एक बघू आपण. आता काय केलंय बघा. आता सांगितलंय पुस्तकाला जास्त पाना येते. असू दे 720 असली तरी. पण माझ्याकडे ठोकताळा पाठ झालाय का नाही रे? 192चा. 192 खिळ कुणासाठी? 100 पानाला. पण माझ्याकडे काय 100 पान आहेत होय? लय पान आहे ती 720. मग यातनं 100 पानं बाजूला काढ बर. 720 मधनं. बरोबर आहे की 620 आणि त्याला गुणायचं 3 ने. 3 0 0. 3 2 6. 3 सक 18. कार्यकर्ता मोठा अंक आला येऊ द्या आला तरी बी. चल ये इकडे घेऊन. बघा आता हाताला धरून आणला बेरीज करायची या. तर बेरीज करू इकडं. कर बेरीज चल. 2 9 6 15. चला 1 8 2 10. चला 1 बघ 2052 आहे का उत्तर सांग. ठीक आहे ऑप्शन नंबर 1 तुझं उत्तर असेल. कसं वाटलं सांग. थोडस जरा विचार करण्याजोगं आहे. पण थोडस प्रॅक्टिस मध्ये गेलं का नाही काय सुद्धा अडचण नाही बघ. तू आता तुझ्या मनाने पण पानं घेऊन उत्तर काढू शकतो या. आता इकडे या. आतापर्यंत आपण काय केलं? खिळ किती लागायचं ते काढलं ना. आता बाळा तुला पान काढा म्हणणार पान. ठीक आहे. मी जर म्हणलं तर असं शिक्क वापरलं वापरलं आणि मी समजा 612 शिक्क म्हणजे खिळ बर का. 612 मी खिळ वापरलं खिळ. तर त्या पुस्तकाला पान किती? माघारी फिरायचंय ना. चल आता आपला नियम सोडायचा नाही. काय आपला नियम आहे बघ इकडे. ठोकताळा महत्वाचा बघ. हे महत्वाचा ठोकताळा बरं का. सांग बरं आता मला. बघ असं छापताना प्रत्येक अंकाला एक याप्रमाणे पुस्तकावर पान क्रमांक छापताना एकूण बघ एवढं खिळ वापरलं बघ. वापरलं का नाही खिळ? आता आता ही काय पान आहेत का? खिळ आहेत. तर पानं काढा म्हटलं. एक सांगू आता. तर हे खिळ त्यांनी दिलं असतील तर आपल्याकडे खिळ किती आहेत 100 पानाचं? 192. ते त्यातनं वजा करायचं. म्हणजे आपल्या पुस्तकाला 100च्या पुढं पानात हे तर फायनल झालं ना. कारण 192च्या पुढे खिळ आहेत म्हटल्यावर 100च्या पुढे पान आहे ती. चल बघू आता मग काय करायचंय. कर वजा बाकी. 11 हातचा जात नाही. माघार दिला बघ 4. 11तनं 2 गेले 9. 4तनं 9 जाणार नाही. हातचा घेतला. माघार दिला 2. 14तनं 9 गेले 5. 2तनं 1 गेला 1. पण जे उत्तर येतं का नाही त्या उत्तराला 3 ने भागायचं या. का माहितीये का? हे जे उत्तर आलंय का नाही ते 100च्या पुढच्या पानांचं खेळायचं. 100च्या पुढचं एवढी खेळ लागणार आहेत. मग ते 3 अंक असतात का नाही रे? 101 102 म्हणून त्याला 3 ने भागायचं. बघ इथंच बघतो मी. 3 5 15 आणि 3 त्रिक 9. मग मला सांग एवढी जी पान आहे ती कुठली पान आहे ती? 100च्या पुढची. आपल्याकडे 100 पडदा ऑलरेडी होतीच ना. म्हणून त्याच्यात 100 मिळव
आणि हे तुझं उत्तर असणार आहे 153. बघ बरं आहे का? कुठे? ऑप्शन नंबर 2 हे कार्य करता तुझं उत्तर असेल. संपलं. कसं वाटलं? चल अजून एक सोडू आपण हा जरा आता. या इकडे बघा. ते उदाहरण मी नंतर घेतो. अगोदर हे घेऊ दे मला उदाहरण. मुद्रकाने असं करताना पुस्तकावर पान क्रमांक छापताना 417 खिळ आल्या का खिळ? तर पुस्तकाची पानं किती? असंच ना? चल आता ठरलंय आपलं आता. खिळ आलं की ऑलरेडी आपल्याकडे 192 खिळ आहेत. कर त्याला वजा. म्हणजे आपल्याकडे 100 पानात आहे ते फायनल झालं. 7 2 गेले 5. 1 जात नाहीत. आजचा घेतला 11 झाला. माघार दिला 3. 11 9 गेले 2. 3 गेला 2. पण ठरलंय आपलं. हे जे उत्तर आले ते 100च्या पुढच्या पानांचं खेळ आहेत. 100च्या पुढं. म्हणून 3 ने भागा त्याला. 3 7 21 बाकी 1 3 5 15 आले की मग 75 पानं. पण कुणासाठी? 100च्या पुढच्यांसाठी. ऑलरेडी 100 पानं आपल्याकडे आहेत म्हणून त्याच्यात 100 मिळवा. पुस्तकाला 175 बरं का. 175 पान आहेत. आहे की ऑप्शन नंबर 3 हे तुझं उत्तर आहे बघ. संपलं. अजून एक शेवटचं घेऊ. ओके मागाचं राहिलेलं उदाहरण ना आणलं बघ तुझ्यासाठी. नियम सोडायचा नाही. अंकाला 1 1 याप्रमाणे पान क्रमांक छापताना बघ एवढं खिळ वापरलं. पान किती? आलो आपण. खिळ दिलं की खिळ वजा करायचं. सांग 1098 मधून आपल्याकडचा ठोकताळा कितीचा आहे? 192चा. कर बरं याला वजा मग. 8 2 गेले 6. 9 9 गेला 0. बघ इथं. आजचा घेतला 10. माघार दिला 0. 906. पण ठरलंय आपलं. हे 100च्या पुढच्या पानांचं खेळ आहेत. म्हणून याला 3 ने भागायचं. 3 त्रिक 9 0 तसाच आणि 3 2 6. पण 100% तू फसणार बघ. 300 उत्तर आहे पण हे उत्तर नसतं. कारण हे उत्तर असतं कुणाचं? 100च्या पुढच्या पानांचं. पण आपल्याकडे 100 पानं आहेत ना म्हणून ती त्याच्यात मिळवायचं. किती झाला? हे तुझं उत्तर आहे बघ. 402 पानं. बघ बरं आहे का? ऑप्शन नंबर 1 हे बाळा तुझं उत्तर असेल. बघ बरं. काय वाटलं तुला सांग बरं. हे कसलं उदाहरण होतं? खिळ्यांचं. कळलं का तुला? ही मेरिटचं उदाहरण आहे. पोरांना सहजासहजी हे डोक्यात बसत नाहीत. तर मग व्हिडिओ चांगला बघ. 2 वेळा व्हिडिओ बघ. वहीमध्ये लिहून घे म्हणजे तुझं चांगलं पक्क होईल. तर मी 2 प्रकार शिकवलं. पानं दिल्याव, खिळं दिल्याव. ह्याच्याशिवाय दुसरं उदाहरण खेळामध्ये येत नाही आता. कसं वाटलं बाळा ते कमेंट करून सांग. मॅथ्स बाय तुपे सर हा आपला यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलच्या माध्यमातून दररोज सकाळी 9 वाजता आपण एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतोय. जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करतात, कामाला जातात, घरी स्वतःचा उपजीविका स्वतः करतात आणि शिकायची जिद्द आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण यूट्यूबला आलोय आणि त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ बनवतोय. तर नक्की तुम्ही त्याचा फायदा घ्या. व्हिडिओ पूर्ण बघा, लिहून घ्या आणि तुम्ही तुमचं ध्येय पूर्ण करा. मी तुमच्या सोबत आहे. जोपर्यंत मला शक्य आहे तोपर्यंत सगळ्यांना एक एक व्हिडिओ आपण दररोज तुमच्यासाठी देणार आहे आणि त्याने तुमचं काम भलं हो अशा सर्वांना शुभेच्छा देतो. आजच्या पुरतं एवढंच. धन्यवाद.